रिद्धीला घेऊ, तिथं जाऊन कपडे बिपडे घालू रिद्धीचे स्कूलचे, तिला रेडी करू आणि लगेच तिला घेऊन इकडे स्कूलला सोडायला जाऊ आपल्या घरी. चला आता भेटतो तुम्हाला, घेतल्यावर तिला घेवल्यावर औषधाला गेल्यावर भेटू मी. आपल्या बरोबर रिद्धी आली आता स्कूलला जायला. आता तिला घेऊन चाललो स्कूलला. आता पहिला घरी घेऊन जाईन, तिचे शूज आणि सॉक्स वगैरे घरीच राहायला विसरले, मी घ्यायलाच विसरलो. तर मग आता तिला पहिला घरी घेऊन जाऊ, शूज घालू, सॉक्स घालू. काय दीदीला चालवली स्कूलला आता मी. चला आता रिद्धी घेऊन चाललो स्कूलला. मामी किती वाजता यायला भेटत तुला न्यायला तिथे? 3:30ला ना. जर मामी वगैरे कोणी आली नाही तर मग मला फोन करा, सांग टीचरला. हा रिद्धीला आणायला स्कूलला, पण रिद्धी तिथे बसली होती बिचारी एकटीच, कारण मामी आली नव्हती. मामीला झाला उशीर, कारण तिच्याकडे आले होते पाहुणे घरी, म्हणून ते थोडा टाईम झाला. मग आता ती आली तेव्हा मी थांबलो तिला घेऊन. मग आता तिला तिच्याकडे दिली आणि सोडून आलो तिला. टीचरला पण सांग, कधीपासून वाट बघत होतो. 2 ट्रिप मारल्या मी, बघता लाईन तिथपर्यंतच ना. आता जाऊन खाली दिसला म्हणून मी लावलं आता गाडी इथे सीएनजी भरायला. दिल्या माझ्या पोरीला गुल्लक द्यायला पैसे बोलतो, मना विचारते काय आणला बोलतो खायला. आणि बघा मी तिला बोललो खायला नाही आणले. कुठे गुल्लक? हा काढ बघा, दाखवतो बघा, काढला बघा तिने तिचा गुल्लक बघा. मग तिला आता 10 रुपये दिले ना गुल्लकला टाकायला तिच्या. इकडे बघा काढते बघा, बराबर काढला बघा गुल्लक तिचा. हा टाक त्याच्यामध्ये पैसे, टाक गुल्लक मध्ये. हा टाक बघा कशी गुल्लक मध्ये पैसे टाकते बघा माझे पिल्लू. ढकल. नवनाथ पाटील ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आताच आंघोळ केले, उठलो पण लेट आज. 10 वाजता किती वाजता काय उठलो मी. उठले लवकर, 6:30 वाजता डबल परत झोपलो, तर डायरेक्ट 10 वाजता उठलो. आता चाललो आहे. ही बघा रिद्धीची स्कूलची बॅग, याच्यामध्ये तिचे कपडे बिपडे आणि बुक वगैरे आहेत, ते घेऊन चाललो आहे. आता गाडीला धुली नाही, तशीच पुसून घेतली मी फक्त. चला आता जाऊया मस्त रिद्धीला घ्यायला, तिला स्कूलचा टाईम झाला. आता रिद्धीला घेऊ, तिथं जाऊन कपडे बिपडे घालू रिद्धीचे स्कूलचे, तिला रेडी करू आणि लगेच तिला घेऊन इकडे स्कूलला सोडायला जाऊ आपल्या घरी. चला आता भेटतो तुम्हाला, घेतल्यावर तिला घेवल्यावर औषधाला गेल्यावर भेटू मी. आपल्या बरोबर रिद्धी आली आता स्कूलला जायला. आता तिला घेऊन चाललो स्कूलला. आता पहिला घरी घेऊन जाईन, तिचे शूज आणि सॉक्स वगैरे घरीच राहायला विसरले, मी घ्यायलाच विसरलो. तर मग आता तिला पहिला घरी घेऊन जाऊ, शूज घालू, सॉक्स घालू, शूज घालू आणि मग पाठवू तिला आपण स्कूलला घेऊन जाऊ. चला आता आल्या घरात दीदीला घेऊन मी, कारण ते हां चल. काय दीदीला चालवली स्कूलला आता मी. चला आता रिद्धी घेऊन चाललो स्कूलला. मामी किती वाजता यायला भेटत तुला न्यायला तिथे? 3:30ला ना. जर मामी वगैरे कोणी आली नाही तर मग मला फोन करा, सांग टीचरला. हा ठीक आहे चालली आहे. जेवण वगैरे झालं आपलं मस्त. ही ताईने बनवली ती दह्याची कढी आणि भात होता, आणि थोडेसे ते काय ते या तळल्या होत्या, ते इकत आणले त्यांनी. ते याची टाईप होते, आपल्या पास्ता टाईप होते, ते तळले होत्या. कडक मस्त लागत होते त्या. पण आता जेवलोय, आता मस्त झोपाची तयारी करतो. परत संध्याकाळी गाडीवर जायचा का बाबांना किसांना घेऊन जायचा ते मी सांगतो तुम्हाला. चला भेटू आता नंतर. रिद्धीला आणायला स्कूलला, पण रिद्धी तिथे बसली होती बिचारी एकटीच, कारण मामी आली नव्हती. मामीला झाला उशीर, कारण तिच्याकडे आले होते पाहुणे घरी, म्हणून ते थोडा टाईम झाला. मग आता ती आली तेव्हा मी थांबलो तिला घेऊन. मग आता तिला तिच्याकडे दिली आणि सोडून आलो तिला. टीचरला पण सांगितलं तिचे का हिच्याकडे देत जा म्हणून. आता चाललो आहे, गाडी पण मस्त आहे की, गाडी बिडी तर धुवून ठेवली आपली मस्त आहे की. आता निघलं गाडीवर जायला. मला भेटू पहिलं जाऊ आपण गाडीत गॅस भरायला. एकदा गॅस भरली म्हणजे टेन्शन नाही आपल्याला. चला गाडी बिडी मस्त आहे की धुवून ठेवली आपली. आणि काय टाईमच नव्हता भेटत गाडी बिडी धुवायसाठी, काय करायला. नाही टाकली आता, मॅटिंग इथं टाकले सुद्धा, मॅटिंग टाकतो. भूक लागलेली मला, तर मग घेतल्या आता कुंचून बेल मस्तपैकी तर मामाची इथं पटाक्षात खाऊ आणि मग जाऊ आपण आपल्या गाडीवर. कधीपासून वाट बघत होतो. 2 ट्रिप मारल्या मी, बघता लाईन तिथपर्यंतच ना. आता जाऊन खाली दिसला म्हणून मी लावलं आता गाडी इथे सीएनजी भरायला. दिल्या ए लपू नको, ये इकडे, ए इकडे बघ, ये बघ, यो लपतं बघ, यो लपतं बघ, यो लपतं बघ.
आलो घरी मस्तपैकी आणि इथं बघा आलो मस्तपैकी लवकरच आलो आज ना जास्त टाईम केला फटाफट ट्रिप मारून घेतली आणि आलो लवकर मी आता जाऊन जेवू मस्तपैकी। अरे कोण जागा आहे? अरे ही बघा माझी पोल जागी आहे, ही बघा उठली बघा माझी पोल। अरे खायला माझी पोरीला गुल्लक द्यायला पैसे बोलतो मना विचारते काय आणला बोलतो खायला आणि बघा मी तिला बोललो खायला नाही आणले कुठे गुल्लक हा काढ 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 बघा दाखवतो बघा काढला बघा तिने तिचा गुल्लक बघा मग तिला आता 10 रुपये दिले ना गुल्लकला टाकायला तिच्या इकडे बघा काढते बघा बराबर काढला बघा गुल्लक तिचा। हा टाक टाक त्याच्यामध्ये पैसे टाक टाक गुल्लक मध्ये हा टाक बघा कशी गुल्लक मध्ये पैसे टाकते बघा माझे पिल्लू ढकल ढकल नीट हा टाकला ये मस्त। आता जेवायला बसल्या वाजले किती बघा 11 आपला रोजचा टाइम आहे 11 वाजल्या माझी पोर बघा इकडे मोबाईल बघते। चला या जेवायला दह्याची कढी आहे ताईने बनवलेली आणि इंद्रायणी भात आहे मला लय आवडतो हा इंद्रायणी चिकट भात। चला या जेवायला आता जेवल्यानंतर भेटू आपण तुम्हाला। आता जेवण वगैरे झालं आपला आणि मगाशी खाली होतो आपण गाडीवरनं आल्या तर तेवढ्यात एक ताईने आपल्याला आवाज दिला का भाऊ काय झालं तुम्हाला तर मी तिला सांगितला का बाबू झाले आम्हाला बरा सविताला बाबू झालाय तर ते बोलते का पेढे विचारायला लागले तर त्यानं सांगितला का पेढे तुम्हाला पाहिजेत ना उद्या देतो मला आणि ते आपले सबस्क्रायबर आहेत ते बोलते का आम्ही भाऊ बोलतो तुमचे बोलतो व्हिडिओ डेली रोज बघतो आम्ही आणि तुम्ही जे जे करता ते सर्व आम्ही बघतो व्हिडिओमध्ये तुमचे तर त्यासाठीच मला विचारला का आम्हाला मध्ये व्हिडिओमध्ये समजला नाही तर त्यांना काय व्हिडिओमध्ये समजला नाही का आपल्याला काय झालं ते सविताला तर त्याच्यामुळं ते माझ्याशी थोडा बोलत होते तिथं आणि मी खाली जस्ट गाडीवरनं आलो होतो आपल्या आणि मी तिथं खाली तिथंच उभा राहून थोडा मोबाईलमध्ये हे करत होतो तर तेवढं त्यांनी आवाज दिला का भाऊ काय झालं तुम्हाला तर तेव्हा आपण सांगितलं त्यांना का असं असं हे आहे म्हणून तर मग आता त्याच्यानंतर ते बोलत राहिले थोडा मी त्यांना विचारलं कुठं राहतं ते समोर आपले राजेश वास्कर आहेत ना त्यांच्या चालीमध्ये राहतात त्या ताई आणि त्यांना सांगितलं तर ते बोलतं की त्यांचे मिस्टर पण रिक्षावालेच आहेत समजा ते पण रिक्षा चालवतात चांगली गोष्ट आहे आपल्या आपण जसा रिक्षा चालवतात त्या रिक्षा त्यांचे मिस्टर पण रिक्षा चालवतात मग ते विचारायला लागले की तुम्ही कुठे बोलतं कधी तुम्हाला एवढे दिवस झाले बघितलं आजच तुम्ही दिसले कारण आपण कधी खाली कोणाला दिसत नव्हतो आपण आपल्या कामाशी काम ठेवत होतो जेव्हा आपल्याला काय काम असतं तेव्हाच आपण खाली पडत होतो त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त आपण कधी खाली जात नव्हतो तर त्यांना आजच दिसलो आपण तर ते बोलले ताई का तुम्ही कधी आम्हाला भाऊ दिसत नाही तर मी बोललो ताई बरं हा बरं मी खाली जास्त उतरत नाही बोला त्याच्यासाठी बाकी काय नाही आणि मग त्यांना सांगितला का असं असं आहे म्हणून बाकी विषय त्यांच्याशी थोडीशी चर्चा केली। चला आता मगाशी ताईंना भेटलो त्या आता आपण पण आपल्या झोपाची तयारी करू आता वाजले 11:15 सो तुम्हा सर्वांना गुड नाईट बाय बाय टाटा अशाच नवीन ब्लॉगमध्ये उद्याच्या भेटू आपण चला बाय।